एन एन के बाईक न्यू स्कूटर आहे. एन के बाईक न्यू मॉडेल आलेलं आहे. न्यू मॉडेल हे 3 मॉडेल आहेत. एन के बाईक ही कोणची स्क्रू हेस्पा आणि ही मधली पॉवर आहे काय? एन के पॉवर. आणि ही पण पॉवर ज्युटियर आहे. हां पण व्यासपजे कडची पांढरी व्हाईट मध्ये हेस्पा. व्यासपजे कलर वेगळे आहे. 200 हां आणि ही पॉवर वाले कलर वेगळे ते. हां ही जी पाठीमागे आहे हां ही कोणची आहे? ही क्रुझर आहे. हे क्रुझर आहे का? याची कॅपॅसिटी किती आहे रेंजची? ही 60 ते 70. ही पण 60 ते 70. 60 ते 70 आहे का? 60-70. ही क्रुझरची 60-70ची रेंज आहे. बरं चार्जिंग वेळ किती आहे? चार्जिंग वेळ हां मग सारखा वेळ सारखा आहे ना? सगळ्या स्कूटींचा वेळ सारखा. हां हे कोणचं मॉडेल आहे? हां एन के बाईकचं. बाईक आहे स्मॉल मॉडेल. मॉडेल आहे. त्याला कंट्रोल वगैरे छोटा येतो. स्पीड वगैरे कमी आहे. स्पीड वगैरे कमी आहे. हां त्याची कॅपॅसिटी काय आहे? रेंज कॅपॅसिटी 40-50 पर्यंत जाते. 40-50 पर्यंत जाते. याची किंमत किती आहे? 55,000 किंमत आहे. 55,000 आहे. 59,000. कंपनी डिस्काउंट वगैरे काय? काय कंपनी डिस्काउंट वगैरे काय नाही ना? म्हणजे तेवढंच किंमत आहे. जे थोडंफार कमी जास्त हां म्हणजे काय असतं ना त्याच्यावर थोडाफार करू शकतो. ऑफर्स वगैरे असतात. तुमची कंपनीचे ऑफर्स असतात. आता ही कोणची आहे? ही क्रुझर आहे. क्रुझर. हां याची काय प्राईज आहे? ही 59,000. 59,000. क्रुझरची प्राईज 59,000. हां 59,000. बरं डब किती कॅपॅसिटी याची क्रुझरची? ही पण 60-70 किलोमीटर जाते. ही पण नाही नाही हां. नाही वेट किती 2 माणसं नेऊ शकतात का? 200-250 किलो आरामात जाते. हा म्हणजे 200 किलो जातो. 200 किलो भरपूर जातो. म्हणजे 2 माणसं बसून एखाद्या 50-60 हां, किलोमीटर पोझी जरी बसवलं ना हां हां काही प्रॉब्लेम येत नाही. 200 किलो. बरं. जास्त करून ग्रामीणमध्ये या गाड्या खूप चालल्या. नाही ग्रामीणमध्ये आता सध्याला तुमच्या ह्या बऱ्याचशा गाड्या मला दिसतात. हां हे गाड्या आहे ना मार्केटमध्ये आता इथं आपल्या 3 तालुक्यामध्ये हां ह्या 3 तालुक्यामध्ये ही गाडी भरपूर आहे. आता आसपास ह्या गाड्या दिलेल्या म्हणजे तुम्ही दिलेल्या आहेत. हो दिलेलं आहे. होय ते तुम्हीच दिलेले आहेत. पहिले ते दुसरं कारण इथे दुसरं काय कोणी दिसत नाही. दुसरं शोरूम होतं ते पण बंद झालं मागच्या हां, हां, वर्षी हां. काहीतरी. तर आता आम्ही जो 5-6 महिने चालू केले. 6 महिने झाले काय? हो. नाही सध्याला याची कंपनी बाळवणीमध्ये. बाळवणीमध्ये कंपनी आहे का? सध्याच्या परिस्थितीला आहे ना ही जी बाईक आहे का म्हणजे ही स्कूटर त्या स्कूटरच्या आसपासमध्ये कुठेच नाही. तुमच्याचकडून मला वाटतं भेटत असेल. इथं आसपास 2 ज्या लोकांकडे गाड्या दिसतात त्या इथूनच घेतल्या. हां नाही नाही हेच बाईकचं बोलतो. एन के बाईक. एन के बाईक नाही ही बाईक. आमच्याकडे पण गेले आता आम्हाला 4-5 महिने आहे. याची डिकी खोला बरं 1 मिनिट. डिकी हेल्मेट वगैरे नाही ना येत कंपनीचं काय तसं? हां हां ही बॅटरी आहे ना? हे कंट्रोलर आहे. हा कंट्रोलर हा कंट्रोलर आहे. आणि इथे बॅटरी खाली आहे. बॅटरी असते. हां ह्या 3 बॅटरी आहेत इथे. 5 बॅटरी असते. 5 बॅटरी असतात. इथे 3 असतात खाली 2 असतात. खाली 2 असतात म्हणजे 5 बॅटरी असतात छोट्या 5 बॅटरी असतात. काही ना छोट्या. पॉवर किती जनरेट करते? पॉवर म्हणजे एक स्पीड किती धरतो? आपण नाही का स्पीड धरतो. आता स्पीड चालवणार आहे आपण आपल्या हां. गाडीला ऍक्टिव्हा काय वापरले आपण 40 हां, हां. 40 पुढे जातो. हां हां 40-50चं स्पीड आहे मग पॉवर आहे. तसं 60-65 स्पीड मिळू शकतो. ऑन करा बरं हिला. ती नाही म्हणून हां ऑन कोणती बघा बरं. आपल्याला तिचे हे करायची मीटर म्हणजे बघायची वर व्हिडिओमध्ये मीटर आलं पाहिजे ना. राहू द्या नंतर तसं काय प्रॉब्लेम. ऑन ही एखादी ऑन नाही होणार का? ही तिथली हीच ऑन होईल ना? हे कितीचं मॉडेल आहे?
हे 77,000ची किंमत आहे. 77 वाले मग हिला बॅटरी कॅपॅसिटी जास्त असेल. 5 बॅटरी पण येते, त्याला 6 बॅटरी पण येतात. 6 बॅटरी पण येतं पण किंमत जास्तीत जर कॅपॅसिटी जास्त असू शकते. कॅपॅसिटी 60-65 डिकीत बॅटरी आहेत का? बॅटरी आहेत नाही. हां कॉल 5 बॅटरी टाकलेल्या आहेत. तुम्हाला 6 सुद्धा टाकता येतात पाहिजे असेल तर. तुम्हाला छोट्या रेंज छोट्या 5 बॅटरी आहेत. रेंज वाढवता येते. हां हां रेंज वाढवता येते ना. वायरिंग सिस्टीम अशी आहे काय? हा म्हणजे कंपनी सिस्टीम असते ती. कंपनी सिस्टम कंपनी दिलेलं सगळं. कंपनी सिस्टीम हां कंपनी सिस्टीम 5 बॅटरीत पॉवर आहे. NK बाईक ई बाईक ठेवा त्याच्यामध्ये 5 बॅटरी आहे. हस्पा मॉडेल हस्पा. 1 2 3 गिअर आहे. हां हां एक वरती एक स्पीडवरती हां हां किती स्पीड मिळतं. हां हां किती स्पीड एक वरती कितीचं बघा हां. 55 स्पीड आहे. हां काय भरपूर जाते. टॉप स्पीड किती आहे? बघा ना, बघा तुम्हीच बघा. अंदाज सांगितलं तर काय नाही तुमच्या म्हणणं काय असं माहिती. सेकंडचा 63 पर्यंत जातो. म्हणजे काय आता 63, हां. हे पण उतरले असेल हा हा असू द्या उतरू द्या तसं काय नाही ते पोर्टेबल जेव्हा चार्ज होईल फुल ते असतं 70 ते 72चं स्पीड आहे. 70 ते 62 म्हणजे स्पीड. गाडी तुम्ही बसल्यावरती रस्त्याने चालताना तुम्हाला 60-65 अवलय झाली 50-55 पुढे जात नाही कोणी. जात नाहीये. हा बरं याला हे ड्रॉप सिस्टीम म्हणजे हे कार्डने पण गाडी चालू होत जाते. काढणी पण होती का? एक मिनिट थांबा कार्ड सिस्टीम आहे. गाडी चालू होती मला बरोबर हे कार्ड सिस्टीमने पण गाडी चालू होती. बंद झाली. आता ही हा चालू झाली. हा सिस्टीम कार्ड सिस्टीम आहे. हां. परत रिमोट पण आहे आता. रिमोट पण आहे का? रिमोट पण आहे. रिमोट पण आहे. रिमोट पण आहे. काय ती रिमोटवर ऑपरेट होती बघा. इथं गाडी चालू आहे. हे NK बाईक हे रिमोटवर ऑपरेट होती. काढणी चालू होती. लॉक होती उघडती. भाळवली ती कंपनी. लॉक अनलॉक सिस्टीम पण रिमोटवर आहे. चांगली फॅसिलिटी. तर हिला लेडीजसाठी फॅसिलिटी चांगली गाडी. रिवर्स पण गेअर आहे. रिवर्स गेअर पण आहे का? म्हणजे खड्ड्यामध्ये जर हां, नाही. झाडाची ना हां, रिवर्स पण हां. थोडासा घेता येतो. रिवर्स पण मागं रिवर्स पण घेता येतं नाही का? हां. आणि इथं स्टँड वगैरे टायरचं स्टँड आहे ना. हां हां जर लावलेलं नसेल हां. ती गाडी चालू नाही आम्हाला. म्हणजे सुरेला जायचं पण तुम्हाला म्हणजे हां हां साईडचं स्टँड असतं ना हे. हां 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 हे. हां ते जर असं ऑन खाली जर असेल ना हां. तर गाडी तुमची चालू नाही होणार. हां बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा स्टँड लावलेला असेल तर गाडी चालू होणार नाही होणार नाही. आणि चोरी पण होऊ शकत नाही. बरं चोरीची काय सिस्टीम आहे याला? समजा गाडी जर चोरून कंपनी काय सांगितले बाबा जर गाडी चोरी कशी करायची म्हणजे चोरून नेलं उचलून देऊ शकतात. हां पण काय करताय? लॉक नाही. या चाव्या कुठं बनवल्या जात नाही. चाव्या कुठं बनवल्या जात नाही. चोराला ही गाडी चोरता येत नाही. हा म्हणजे अजूनपर्यंत हां रिमोटचा वापर आहे. आता जर कार्डचा वापर आहे. 10 वर्ष आम्ही या गाड्याचं हे करतोय. हां, हां. पण आमच्या आठवणीला ही गाडी चोरी राहिली. हां. तर ही गाडी दर 3 मिनिटाला गाडी यायची ना ती लॉक होती. म्हणजे असे हां गाडी 3 मिनिटांनी लॉक होते. ऑटोमॅटिक सिस्टीम कंपनी सिस्टीम म्हणजे जरी चूक बोलून समजा राहिले ते मनाने लॉक होती काही अडचण नाही. चावी काढून गेली निघून अशी. हां. गाडीचं एक लॉक आहे ना हां. लॉक होती. हां 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 तुमचे हात लावला ना हां ते असं वाजून जातं. ऑटोमॅटिक सिस्टीम लॉक होती गाडी. म्हणजे चोरीचा काही प्रश्न नाही गाडी. चांगली सिस्टीम आहे गाडी. लेडीजसाठी परफेक्ट गाडी. लेडीज पण हां चालू हां लेडीज जेंट्स दोन्हीसाठी आहे परफेक्ट गाडी. लायसन नाही लागत काही. हां ते एक बरं आहे क्रुझर. तुम्ही म्हणजे रूट वापरले किंवा किंवा नाही जायचं. हां हां नाही जायचं. काहीच प्रॉब्लेम येत नाही. नाही नाही काहीच अडचण नाही ना. तुम्ही ही 2 सिस्टीम चांगली सांगितली. ही सिस्टीम सगळ्या गाड्यांना आहे का? ह्याच मॉडेलच नाही याच मॉडेलला. फक्त ह्याच मॉडेलला ह्या NK हिला नाही. गाड्यांना पण असंच आहे की म्हणजे कुठल्या गाडीला आमच्याकडे हे लावली हां स्टँड लावली की गाडी हे होते. म्हणजे चालू हां. चालू नाही.
पण ती सिस्टीम ह्या गाडीला नाही. सुरुवातीला गाडी आल्या तर काय व्हायचं माहिती आहे का तुम्हाला? अगदी सुरुवातीला हां जर समजा गाडीची चावी आपण काय करतो उभं राहिलं हां. काय? तर गाडीची चावी लावली ना ती गाडी बंद नाही केली. हां, हां. बसल्या आपल्या लोकांना सवय काय? हां सवय हां गिरी जावायची हां हां गाडी मग पुढे जायची काय? हां गाडी पुढे जाते पुढे बरोबर. जायची. आवाज तर येत नाही गाडीचा काय? गाडीचा आवाज येत नाही. गाडीचा आवाज तर येत नव्हता. हां, हां. इंजिन नाही त्याच्यामुळे. हां, बरोबर. त्याच्यामुळे हे व्हायचं. मग त्यांनी आता काय केलं की चावी जर नाही काढली तुम्ही हम्म. तर गाडी लॉक होती आपण म्हणजे गाडी हां. पुढे जायचा प्रश्नच येत नाही. काही हां. काही लोकांना समजत नाही जेव्हा आमची गाडीमध्ये चावी बंद करायची लक्षात हां, नाही हां. आलं. असं एक problem. नाही गाडी सिस्टीम चांगली आहे. कारण की आता हे नवीन पद्धत अशी पाहिजे. गाडी चोरीचे प्रमाण वाढलेलं आहे. वाढलेलं. आणि कसं असतं वस्तू आहे शेवटी. हां. चूक बोल होऊ शकते गाडी. हां प्रत्येक गाडीला तुमचे हे हां प्रत्येक गाडीला हे असं दिलेलं आहे. remote दिलेलं आहे. प्रत्येक गाडीला दिलेलं आहे ना रिमोट. फोर व्हीलरला जे येते ना हां, फोर प्रत्येक व्हीलर. गाडीत दिलेलं आहे. प्रत्येक गाडीला दिलेलं आहे. टू व्हीलरला जायचं ना हेच येत नाही प्रॉब्लेम नाही. हे बरं आहे ना. कंपनीने चांगली सुविधा दिलेली आहे की बुवा जर लेडीज अचानक चूक भूल होऊ शकतं. गाडी लावली स्टँडला अचानक गडबडीत जाऊ शकतं गाडी सोडून जाऊ शकतं. ते ऑटोमॅटिक लॉक झाल्यानंतर त्या गाडीची सिक्युरिटी कंपनी सिक्युरिटी येते. दुसरा आता प्रॉब्लेम आता इलेक्ट्रिक गाड्यांना ती चांगलं केलेलं आहे सर. कारण आवाज येत नाही लोकांना काय होतं? हां आवाज येत नाही. गाडी- लोकांना आपण असं करू, गाडी पुढे जर ढकलायची म्हणली ना हां, हां. गाडी चावी जर असेल तर हां, गाडी हां. पुढे जाईल. हां बरोबर हां त्याच्यामुळे गाडी चावी बंद नाही केली तर हे होतं. हां बरोबर. गाडी म्हणजे हे चावत नाही. तर आता त्या गाडीला तसं नाही. या गाडीला अशी केली सिस्टीम केली त्यामुळे खूप चांगली सिस्टीम आहे. आता आपण सध्याला हा बनवला पण नंतर आपल्याला याच्यात ज्यावेळेस बॅटरी असते ना तेव्हा हे पॉवर ही जी एन के पॉवरचे काय याचा एक हे करावं लागणार आहे. पण आता सध्याला हे बनवतो मी पण एन के पॉवरचा. कारण तिला बॅटरी टाकल्यानंतर हे जे स्क्रीन ऑपरेट होतं स्क्रीन ऑपरेट झाल्यानंतर आपल्याला ती माहिती कळते. तसं येत नाही. थांबा आता. ही आमची ही वेगळ्या तुनवल कंपनीची गाडी आहे. कोणची तुनवल कंपनीची गाडी हे टिनवल आहे काय. हा टिनवल माहिती आहे ना. या टिनवलची काय सिस्टीम आहे हो. टिनवल मॉडेल टिनवल. तुनवलची सिस्टीम आहे. हम्म. तर काय आहे, ह्या गाडीपेक्षा या गाड्यांची किंमत जरा स्वस्त आहे. ह्या गाडीची किंमत स्वस्त आहे ना. ह्या गाडीची किंमत जास्त आहे. जास्त आहे का. 79,000 रुपये याची बॅटरी बिटरी आता सगळं सेट आहे. रेडी सगळं म्हणजे हा, आम्ही screen on वापरतो, करा. रोज वापरतो. स्क्रीन ऑन कर. चालू करा बरं. ऑपरेट होती गाडी. हा. ही गाडी कितीला बसते टिनवल. ही जवळजवळ ही 79,000 रुपये सुरुवातीला किंमत होती. 79,000 रुपये. हा, वर्ष हा. वर्षापूर्वी त्याची. एक वर्ष झालं तुम्ही वापर. एक वर्ष आलं मी जवळ 7-8 महिन्याला वापरतो हिला. हिला काय प्रॉब्लेम आला का आतापर्यंत. काहीच नाही प्रॉब्लेम मला. मी हिला म्हणजे सुप्यावरनं पुण्याला घेऊन जात होतो. हां हां काय सोप्याहून पुण्याला. पुण्याला घेऊन जात होतो. हा. थोडासा प्रॉब्लेम यायचा कारण हा काय- नॉर्मल प्रॉब्लेम येतो. ट्राय- वायरचा बिरचा नाही प्रॉब्लेम. नाही तो नाही थोडं हे कमी व्हायचं थोडंसं चार्जिंगला कमी व्हायचं कारण सिटी जाताना हा, थोडंसं हा, signal city चे, हे हा. ते वगैरे चढ उतार वगैरे त्यामुळे प्रॉब्लेम लोड कॅपॅसिटी किती याची. हिला तरी पण 2 माणसं बसू शकतात का. हा बसू शकतो बसू शकतो काय problem नाही. तुम्हाला स्पीड थोडा कमी मिळतो सकपचर वगैरे काय काय अडचण ना काय नाही. ना अगदी मजबूत मजबूत. आता कंपनीच्या चार्जिंग होण्यासाठी किती वेळ लागतो हिला. हिला पण तेवढे 6-7 तास लागतो 6-7 कारण तास आपल्या ना. घरच्या चार्जिंग केली ना आता खरंच सरकार पूर्वी म्हणत होतं की तुम्हाला रोडला पेट्रोल पंपावरती चार्जिंगवर येणार आहे कोण हा, आम्ही हाय स्पीडवर हां हां पण ते काय झालं नाही हा, अजून पेट्रोल बरोबर. पंपाची तर तुमची 15 मिनिटात गाडी चार्जिंग होऊ शकते असे सरकार त्यावेळेला म्हणत होतं हां बरोबर हां. पण अजून काही ते झालं अजून नाही. काही झालं नाही. झालं हां. नाही त्याचं. ते झालं तर काय लोकांना रस्त्याने जाताना एक जसं पेट्रोल भरतं तसे 15 मिनिटं गाडी चार्जिंग हा. झालं तर प्रॉब्लेम नाही हम्म. पूर्ण चार्जिंग करून लोक जाऊन पुढे जाऊ शकतात ना. आता कशी आपल्या घरगुती याच्यावरती चार्जिंग एवढं हां मिळत नाही ना हां नाही होत वेळ लागतो. वेळ लागतो 7-8 घंटे लागतो. हो. वेळ लागतो ना. आता ही तुमची पहिली ही बाईक आहे. हां. त्याच्यानंतर तुम्ही हे घेतली एजन्सी. तसेच आम्ही जास्त करून सुटायला असताना तिकडे आता उद्या पण हां. येतो पुण्याला. हां, हां. 6 वर्ष झाली. हां. सहा वर्ष झाली त्या गाडीला. तुनवलची आहे. टूनवालच आहे ना. तुनवलची. हा ती ती जुनं मॉडेल आहे. जुनं हा मॉडेल काय हे जुनं टूनवाल. सगळ्यात
हेवी म्हणजे 200 किलोचे ह्याच्यावरती एक पोरात चालून ना हां हां कांद्याचे बुचके बिचके आणत हां, होता. हां. भाच्याने जुनं टूनवाले मला माहिती आहे. बरं आम्ही सर्व्हिसिंग पण करू शकतो म्हणजे रिपेअरिंग वगैरे सगळं आम्ही करतो. काय गाडीला प्रॉब्लेम आला तुम्ही इथे करून देता ना आम्ही करून देतो सगळं समजा वायरचा प्रॉब्लेम आला सगळं स्क्रीनचा जर काही प्रॉब्लेम आला इव्हन घरी जाऊन सुद्धा आम्ही सर्व्हिस देतो. म्हणजे तुम्ही घरपोच सर्व्हिस देता घरपोच सर्व्हिस देतो. इनवॉल आणि इथं काही जर प्रॉब्लेम झाला गाडी इथं आणल्यानंतर इथं करून देता किरकोळ काय झालं बॅट हा, तर लोकांना मोठा प्रॉब्लेम असला तर कंपनीला पाठवावं लागेल कंपनी हा. नाही मोठा प्रॉब्लेम असला हा, तर बॅटरी काय जर- आमच्या नाही सॉल्व्ह झाला तर हां कंपनी- नाही तुमच्या चेन नाही सॉल्व झाला तर मग पण अजून असं झालं नाही कधी. हां आम्ही मग आता किरकोळ आमच्या प्रॉब्लेम तुम्ही इथे सॉल्व करून म्हणून द्या आता पूर्ण पूर्ण गाडी ओपन करून पूर्ण फिट हा. करू शकतो. बरं बरं कारण 7-8 वर्ष झाली तर आम्हाला ह्या गोष्टीमध्ये सुप्यामध्ये असं नाही पहिल्यांदा एक तुम्हाला NK चालू बाईक. केलं होतं. हम्म. पण आम्हाला या कंपनीचं एक ऑफर आली की बाबा तुम्ही इथे शिरूरमध्ये तुम्ही याचे घ्या इथे हा. डीलरशिप घ्या. Dealership घ्या, हा. म्हणजे आम्ही इथे चालू केलं आहे. नाही छान आहे हे प्राईज लिस्ट आहे NK बाईक प्राईज लिस्ट बॅटरी कॅपॅसिटी किती आहे काय आहे सगळं याचं ही पहिली गाडी ज्यावेळेला या हा. अण्णांच्या हस्ते दुकानात गेलो होतो. हां अण्णांच्या हां अण्णासाहेबांच्या हस्ते का तुम्ही त्यांचे नातेवाईक, हां बरोबर त्यांना ते शिकायला बोलवलं होतं. छान गाड्या आहेत मस्त आहे नवीन पद्धत चांगली केलेली आहे कंपनी लोकांचा म्हणजे जास्त करून ग्रामीण लोकांचा विश्वास बसतो. हां ग्रामीण कारण लोकांचा कसं आहे, विश्वास नाही छान आहे गाडी फुकट आहे म्हणजे तुम्ही काय एकदा गाडी घे पैसे खर्च हा, हा, करायचे हा. काय आणि वर्षाला जरी तुम्ही बॅटरी इथं उभे बदलल्या राहा इथं वर्षाला जरी बॅटरी बदलल्या ना हां तरी तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही